नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे गुजराती डाळ ढोकळी. त्यासाठी मी 2 जणांसाठी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. ही डाळ मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि थोडा वेळ पाण्यात राहू देणार आहे. हे बघा, मी आता ती धुवून घेतलेली आहे आणि बाजूला कुकरमध्ये गरम पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेले आहे. डाळ स्वच्छ धुवून झाल्यावर ती मी आता कुकरमध्ये टाकून देणार आहे आणि थोडा वेळ पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहे. आता मी 1 टमाटा चिरून घेणार आहे आणि हा बारीक चिरलेला टमाटा मी शिजतानाच डाळीमध्ये टाकून देणार आहे. त्यामुळे तो कुकरमध्ये अगदी मऊ शिजेल आणि डाळीला एक घट्टपणासुद्धा येईल. हे बघा, मी आता तो कुकरमध्ये टाकून देणार आहे आणि झाकण लावून कुकरच्या 2 शिट्या करून घेणार आहे. आता आपल्या कुकरच्या 2 शिट्या झालेल्या आहे. कुकर गार होतो तोपर्यंत मी हे पीठ भिजवून घेणार आहे. त्यासाठी मी घेतलेले आहे ओवा, तीळ, जिरे, लाल तिखट, धने पावडर, हळद आणि थोडा हिंगसुद्धा मी घेणार आहे आणि चवीनुसार मीठही टाकून घेणार आहे. आणि आता मी त्यामध्ये थोडे गव्हाचे कणिकही टाकून घेतलेले आहे आणि हे सर्व चांगले एकजीव करून घेणार आहे, जेणेकरून ते सर्व पिठाला लागेल. आता त्यामध्ये मी थोडे तेलसुद्धा टाकून घेणार आहे आणि परत एकदा हाताने चांगले ते पिठाला एकजीव करून घेणार आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ मी चांगले आता भिजवून घेणार आहे. अगदी थोडे थोडे पाणी टाकायचे. एकदम जर पाणी टाकलं तर पातळ होईल आणि आपल्याला लाटायला त्रास होईल. 2 जणांसाठी मी फक्त अर्धी वाटी पीठ घेतलेले आहे. पीठ भिजताना ते थोडे कडकच भिजायचे, म्हणजे आपल्याला ढोकळी करताना त्रास होणार नाही. हे बघा, आपले पीठ आता चांगले मऊ भिजले गेलेले आहे. ते मी आता 5 ते 10 मिनटे झाकून बाजूला ठेवणार आहे. त्यानंतर मी लसूण सोलून घेतलेला आहे. हा लसूण आणि आले, हे बघा, हा लसूण आणि आले मी आता खलबत्त्यामध्ये चांगले बारीक काढून घेणार आहे. या पद्धतीने तो बारीक करून घ्यायचा आहे किंवा मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घेतली तरी चालेल. हे बघा, या पद्धतीने मी बारीक काढून घेतलेला आहे. आता मी ढोकळी तयार करायला सुरुवात करणार आहे. हे बघा, तळ हातावर छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि तळ हातावर असं दाबून या ढोकळी या पद्धतीने गोल करायच्या आहे. या पद्धतीने सर्व ढोकळी मी आधीच तयार करून घेणार आहे. हे जे पीठ आहे ते आपण जे बट्ट्याचं पीठ करतो त्या पद्धतीने मी भिजलेले आहे. सेम बट्ट्याच्या पिठाप्रमाणे हे पीठ आहे. हे करण्यासाठी बराच वेळ लागतो, त्यामुळे मी आता खाली बसून घेतलेले आहे.
हे बघा, या पद्धतीने माझ्या सर्व ढोकळी आता तयार झालेले आहे. आता मी कुकर उघडून बघणार आहे. हे बघा, आपली डाळ चांगली आता शिजलेली आहे. ही डाळ मी आता मिक्सरमधूनच थोडे बारीक करून घेणार आहे, कारण इथे रवी नसल्यामुळे मी आता ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. हे बघा, जर आपली वरणाची डाळ शिजल्यानंतर पाहुणे आले तर डाळ रवीने न घोटता मिक्सरमधून बारीक करायची, म्हणजेच पाहुण्यांना ती बरोबर होते. म्हणजे आता मी छोट्या तडका पॅनमध्ये वरणाला फोडणी करून घेणार आहे. यात मी आता तेल टाकलेले आहे आणि थोडे गरम होऊ देणार आहे. आणि तेल गरम झाल्यावर गॅस बंद करून घेणार आहे. हे बघा, आता तेल गरम झालेले आहे. त्यात मी मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी तडतडल्यावर त्यात मी आता थोडे जिरेसुद्धा टाकून घेणार आहे, कारण मी लसूण आणि आले काढताना जिरे त्यात टाकलेले नाही आहे. यामध्ये मी आता लसूण आले टाकून घेतलेले आहे आणि कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे. थोडा हिंगसुद्धा मी टाकून घेतलेला आहे. यानंतर मी थोडी त्यात लाल चटणी, धने पावडर आणि हळद टाकून घेतलेली आहे. ही तयार झालेली फोडणी मी मिक्सरमधून घोटलेल्या वरणामध्ये टाकून घेणार आहे. हे बघा, तेल चांगले कडकडीत गरम असल्यावरच ती पटकन त्यामध्ये टाकायची आहे. हे बघा, आता आपली फोडणी आता देऊन झालेली आहे. यात मी आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आणि चिरलेली बारीक कोथिंबीरसुद्धा मी यात टाकलेली आहे. आणि हे वरण मी आता गॅसवर ठेवून चांगले उकळू देणार आहे. अगदी 5 मिनिटात वरणाला चांगली उकळी आलेली आहे. आणि या उकळत्या वरणामध्ये आपण तयार केलेली ढोकळी मी आता टाकून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने मी सर्व ढोकळी, याला काही ठिकाणी डाळ चिकोल्या तर काही ठिकाणी वरणफळं असे म्हटले जाते. तूप टाकून ही डाळ ढोकळी खूपच छान लागतात आणि गरमागरम खाण्यामध्ये तर एक ती वेगळीच मजा असते. आता हे जरी थोडे पातळ दिसत असले तरी गार झाल्यावर ते एकदम घट्ट होईल. हे बघा, आता गरमागरम अशी आपली डाळ ढोकळी तयार झालेली आहे. ती मी आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. कधीतरी आपल्याला संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक करण्याचा कंटाळा येतो, त्यावेळेला ही गरमागरम अशी डाळ ढोकळी अगदी थोड्याच वेळात झटपट अशी तयार होते. किंवा एखाद्या वेळेला सकाळचे वरण उरले त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला ही करून बघण्यास काहीच हरकत नाही. कशी वाटली तुम्हाला ही आजची गुजराती डाळ ढोकळी? तुम्ही ती नक्कीच करून बघा. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.